एक ब्रेकिंग बातमी आहे। नांदेड शहरातून तब्बल 150 मुलींना फूस लावून पळवून त्यांचं धर्मांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक दावा आमदार हेमंत पाटलांनी अधिवेशनात केलेला आहे। अधिवेशनात नांदेड शहरातून गेल्या 2 वर्षात जवळपास 150 विद्यार्थिनींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांना पळवून नेऊन त्यांचं धर्मांतर करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं। हेमंत पाटील यांच्या दाव्याबाबत पोलिसांनी कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे, मात्र आकडेवारी दिली आहे। गेल्या 6 वर्षात एकूण 690 मुलींचं अपहरण झाल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे। त्यापैकी 653 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आलं। 37 मुली अजूनही मिसिंग आहेत अशी पोलिसांची माहिती आहे। धर्मांतरण करण्यात आल्याची एकही तक्रार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे पालक वर्गात मात्र चिंतेचं वातावरण आहे। ज्या छोट्या छोट्या मुली आहेत 10वी 12वी साठी ट्युशनसाठी आलेल्या, त्यांच्या पाठीमागं कायम काही मुस्लिम समाजाचे टोळके त्या मुलींच्या पाठीमागं असतात। मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जवळपास 150 हिंदूंच्या मुली त्या पळवण्यात आल्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये नेण्यात आल्या। हैदराबादला नेतात, कधी कलकत्त्याला नेतात आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं धर्मांतर करतात। 60 ते 70 केसेस घडलेल्या आहेत। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी काय कोणत्या जातीला किंवा धर्माला दोष देत नाही, परंतु मुस्लिम समाजाचे काही टार्गेट मुलं लव जिहादच्या माध्यमातून जाणीवपूर्वक या मुली जेव्हा ट्युशनला जातात तेव्हा त्यांच्या मागे लागणे, त्यांना मदत करण्याचा बहाणा करणे किंवा काही यांच्या मुलींबरोबर त्यांची मैत्री घडून आणणे आणि त्या माध्यमातून मैत्री वाढवून फूस लावून त्यांना पळून नेणे आणि परराज्यात जसं की हैदराबाद आहे, कर्नाटक इथून बॉर्डर, दोन्ही बॉर्डर जवळ आहेत, अशा मोठ्या प्रमाणामध्ये घटना या नांदेड शहरामध्ये घडलेल्या आहेत। आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं हैदराबादला या मुलांना राहण्याची व्यवस्था करणं किंवा त्यांचा निकाहनामा असेल किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांना नोकरीची व्यवस्था, त्यांना संसार उपयोगी लागणारं साहित्य, हे सगळं मदरशांमधून किंवा काही मस्जिदचे मौलाना आहेत हे जाणीवपूर्वक करतायत